श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीराम राया तुझला स्मराया, राहोच इच्छा भजनी तुझिया. मनेन आशा धन आणि काया, राखो निजाती की माती मिळाया. गुरुवाणी पुष्प 4 या ग्रंथातील सत्पुरुष आणि तीर्थयात्रा या अध्यायाचे मी पठण करणार आहे. या अध्यायात परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, आपली भारतीय परंपरा अनादी कालापासून चालत आलेली आहे. आपल्या ऋषीमुनींनी तीर्थयात्रा करायला सांगितलेल्या आहेत. त्याचा मूळ हेतू असा आहे की तीर्थयात्रा व्हायला हव्यात, पण त्याबरोबर आपला भारत देश आपल्या पाहण्यात यावा. प्रत्येक भारतीयाला अभिमान असण्याची आवश्यकता आहे की आपली भारतीय संस्कृती किती श्रेष्ठ आहे. ती संस्कृती कुठे कुठे विखुरलेली आहे, भगवंताने कुठे कुठे वास केला आहे हे आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय समजत नाही. त्या ठिकाणी जाऊन भगवंताचा प्रत्यक्ष जो वास आहे त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला पाहिजे. हा अनुभव घेण्यासाठी मी काशी इथं जाऊन आलेलो आहे. आमच्या गुरुदेवांच्या कृपेमुळे काशी क्षेत्रामध्ये वास झाला. काशी विश्वेश्वराचे दर्शन झाले. वास्तविक पाहता आपल्याला भगवंताचे एकदा दर्शन झाल्यावर आणखी कशाची गरज असते, पण तसं नाही. ते तीर्थस्नान करावेच लागते. तीर्थयात्रा करण्यामध्ये सत्पुरुषांचे जे हेतू असतात त्यात मुख्य हेतू असा की भगवंतानी जी नाना प्रकारची रूपे धारण केलेली आहेत, कार्यकारणास्तव ज्या नाना ठिकाणी अवतार घेतले आहेत, ज्या ज्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केले आहे तेथे जाऊन त्यांची सेवा करणं, त्यांची प्रार्थना करणं हे आम्हा लोकांचे मुख्य कर्तव्य आहे. आमच्यासारखे लोक तीर्थयात्रेला जातात त्याचे दुसरे कारण म्हणजे आम्ही जर हे आचरले नाही तर त्याचे अनुकरण कोणीही करणार नाही. ज्यांना मोठी परंपरा निर्माण करायची आहे, परंपरा चालवायची आहे, ईश्वराचे अस्तित्व पटवून द्यायचे आहे, ईश्वराचे श्रेष्ठत्व पटवून द्यायचे आहे, अशांनी तीर्थयात्रा करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. तुम्ही ज्या सत्संगात आला आहात तो सत्संग हा ईश्वरी अनुभूतीचा आहे. ईश्वरी अनुभूती ही सामान्य माणसांपर्यंत पोचावी अशी माझी तीव्र इच्छा असल्यामुळे मी पुन्हा पुन्हा तीर्थयात्रेला जाऊन भगवंताला प्रार्थना करीत असतो, असे परमपूज्य सद्गुरू म्हणतात. परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात, तीर्थक्षेत्रात भगवंत मूर्तिरूपाने असले तरी मूर्ती या चैतन्यमय आहेत हे विसरता कामा नये. आमचे स्वतःचे उदाहरण मी सांगतो. देवाच्या समोर मी बसलो होतो. देवांच्या मुखकमलावर कापूर लावलेला होता. तो बारकाईने पाहता माझ्या लक्षात आले की याचे डोळे कसे दिसत नाहीत. तोच हळूच एक डोळा उघडून त्याने माझ्याकडे पाहिले. मला इतका आनंद झाला की तो आनंद शब्दात सांगणे अशक्य आहे. माझ्याबरोबर तीर्थयात्रेला येणाऱ्या लोकांना जो आनंद मिळतो तो कशामुळे मिळतो तर भगवंत आमच्याकडे पाहतात. त्यावेळेला भगवंतांना तुमच्याकडे पाहणे भागच आहे. तुम्ही एकटे गेलात तर तो डोळे झाकून घेईल असे नाही, पण उघडील असेही नाही. माझ्या असे लक्षात आले आहे की ज्या ज्या वेळेला आपण त्याच्या दर्शनासाठी जातो, त्याच्या पूजेसाठी जातो, त्याची सेवा करण्यासाठी जातो, त्या त्या वेळेला ही मूर्ती आपल्याकडून सेवा करून घेण्यासाठी उपस्थित असते किंवा आपण तिची सेवा करावी अशी तिची अपेक्षा असते. तुम्ही भक्त लोकांनी सुद्धा हा विशेष गुण लक्षात घेण्यासारखा आहे. अनेकांच्या सद्भावना लक्षात घेऊन, अनेकांची भक्ती लक्षात घेऊन भगवान त्यांच्या इच्छा पूर्ण करीत असतात. एका हाताने सर्वांना देत असतात व एका हाताने अडवीतही असतात. आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे,
तर घेणारा एखाद्या वेळी विसरण्याची शक्यता असते. ज्याला भरपूर मिळते त्याला कालांतराने असे वाटते की त्याच्याच स्वतःच्या शक्तीमुळे हे मिळाले आहे. भगवंतानी जो दुसरा आडवा हात घेतलेला आहे तो त्याला थांबवण्यासाठी आहे. संत मालिकेतील साधू संतांनी जर तीर्थयात्रा केल्या नसतील तर तीर्थे पावन होत नाहीत. सामान्य माणसांना तीर्थांचे महत्त्व कळत नाही. तेव्हा आमच्या सारख्यांनी तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. लोकांना मार्गदर्शन केले पाहिजे. लोकांना आशीर्वाद दिला पाहिजे. लोकांना हे शिकवले पाहिजे की परमेश्वर ही आपल्या जीवनातील महत्त्वाची बाब आहे. आपण अंतर्मुख होऊन जर परमेश्वराची प्रार्थना केली नाही तर सर्व सुखे उपलब्ध झाली असताना सुद्धा सुखाचा आनंद आपल्याला मिळणार नाही. अशी ही परंपरा आद्य शंकराचार्यांपासून सुरू आहे. याच परंपरेत आमचे दत्तात्रय निवासस्थान आहे. तेव्हा ही परंपरा लक्षात घ्या व अशा ठिकाणी येऊन नित्याने नमस्कार करा. भगवंताची सेवा करा. त्याचे नामस्मरण करा. त्याची शक्ती निश्चित तुमच्या उपयोगी येईल. श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींनी दिलेला सत्पुरुष व तीर्थयात्रा हा आशीर्वाद. नित्य गुरुवाणी या ग्रंथामध्ये दिनांक 20 मार्च रोजी म्हणजे आज परमपूज्य सद्गुरू मार्गदर्शनपर आशीर्वाद देताना म्हणतात, गंगेचे उदाहरण घ्या. ती भगवंताचा सहवास सोडायला तयार नाही. ऋषिकेश, हरिद्वार या ठिकाणी तिच्या प्रवाहाला वेग आहे, पण काशीला मात्र ती शांत आहे. हे सर्व कुणाच्या सहवासाने शक्य झाले याचा विचार करा. ती शिवामुळे शांत झाली. आपण हेच पाहायचं, अनुभवायचं. जातीयवाद करून भांडण करण्यात अर्थ नाही. असाही विश्वास मनात ठेवा की कलियुगाचा प्रभाव संपू लागला की तो आपोआप प्रकट होईल. त्याची आतुरतेने वाट पहा. उगीच चर्च मशिदी पाडत बसू नका, नाहीतर शांती टिकणारच कशी? आपल्याला हवी असते शांती. त्याच्याकडून आपण तेच मागतो. मग ते विशिष्ट पद्धतीने नको का मागायला? जातीय द्वेष करू नका. त्यातून काहीच प्राप्त होणार नाही. भगवंत मनुष्याला संकटातून वाचवतो हे खरं आहे, पण तो तुमचे अपराध पाहून मग मदत करतो. यासाठी भगवंताशी आपला भाव विनम्र बुद्धीचा असावा. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनींनो, या पुढील अध्यायाच्या पठणासाठी आणि श्रवणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. श्री गुरुदेव दत्त.